नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला 10व्या स्कंदातील अध्याय 62व्या अध्यायामध्ये आपण उषा अनिरुद्ध मिलन पाहणार आहोत. परीक्षिताने म्हटले, हे महायोगी, मी असे ऐकले आहे की यदुश्रेष्ठ अनिरुद्धाने बाणासुराची कन्या उषा हिच्याशी विवाह केला होता आणि या प्रसंगी श्रीकृष्ण व शंकराचे अतिशय घनघोर असे युद्ध झाले होते. हा वृत्तांत आपण विस्तारपूर्वक मला सांगावा. श्रीसुख म्हणाले, महात्मा बलीची कथा तर तू ऐकलीच आहेस. ज्याने वामन रूपधारी भगवंतांना साऱ्या पृथ्वीचे दान केले होते. त्या महात्मा बलिराजाला 100 मुलगे होते. त्यापैकी सर्वात थोरल्याचे नाव बाण होते. बळीचा औरस पुत्र भगवान शंकराच्या भक्तीमध्ये नेहमी गढून गेलेला असे. समाजात त्याच्याविषयी मोठा आदर होता. त्याचे औदार्य आणि बुद्धिमत्ता प्रशंसनीय होती. स्वतःची प्रतिज्ञा तो पूर्ण करीत असे. शिवाय तो निष्ठेने व्रत पालन करीत असे. त्या काळी तो रमणीय अशा शोणितपुरामध्ये राज्य करीत असे. भगवान शंकरांच्या कृपेने इंद्रादी देव नोकराप्रमाणे त्याची सेवा करीत होते. त्याला 1000 हात होते. एके दिवशी शंकर तांडव नृत्य करीत असताना त्याने 1000 हातांनी अनेक प्रकारची वाद्ये वाजवून त्यांना प्रसन्न करून घेतले. भक्तवत्सल, शरणागतांचे रक्षण करणारे आणि भूतमात्रांचे स्वामी असलेले शंकर बाणासुराला म्हणाले, तुला हवा तो वर माग. बाणासुर म्हणाला, भगवन, आपण माझ्या नगरांचे रक्षण करीत राहावे. बळाचा गर्व चढलेल्या बाणासुराने एके दिवशी त्याच्या शेजारी असलेल्या भगवान शंकराच्या चरणकमलांना सूर्याप्रमाणे चमकणाऱ्या मुकुटाने स्पर्श करून प्रणाम केला आणि म्हटले, हे महादेवा, आपण सर्व चराचर जगाचे गुरु आणि ईश्वर आहात. मी आपणास नमस्कार करीत आहे. ज्या लोकांचे मनोरथ पूर्ण झालेले नसतात त्यांचे ते मनोरथ पूर्ण करणारे आपण कल्पवृक्ष आहात. भगवन, आपण मला 1000 हात दिले आहेत, परंतु ते मला केवळ भाररूप झाले आहेत, कारण या त्रिलोक्यात आपणाखेरीज माझ्या बरोबरीचा दुसरा कोणीच योद्धा मला आढळत नाही. आणि हे आदिदेवा, एक दिवस लढाईसाठी माझे हात एवढे सळसळू लागले की मी पर्वत फोडीत दिग्गजावर चालून गेलो, परंतु ते सुद्धा मला भिवून पळून गेले. ते ऐकून रागावून भगवान शंकर म्हणाले, अरे मूर्खा, ज्यावेळी तुझी रथावरील ध्वजा मोडून खाली पडेल त्यावेळी माझ्यासारख्याच योद्ध्याशी तुझे युद्ध होईल आणि तो तुझा गर्व नाहीसा करेल. परीक्षिता, हे ऐकून मूर्ख बाणाला अतिशय आनंद झाला आणि तो आपल्या घरी परतला. आता तो मूर्ख भगवान शंकरांच्या सांगण्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याचा नाश करणाऱ्या त्या युद्धाची वाट पाहू लागला. त्याची उषा नावाची एक कन्या होती. ती अजून कुमारीच होती. तरी सुद्धा एके दिवशी स्वप्नामध्ये तिने पाहिले की अनिरुद्धाशी आपला समागम झालेला आहे. विशेष म्हणजे तिने अनिरुद्धाला कधी पाहिले नव्हते की त्याच्याविषयी कधी ऐकलेही नव्हते. स्वप्नातच तो न दिसल्याने ती म्हणाली, नाथ, आपण कोठे आहात? असे म्हणतच ती जागी झाली व व्याकुळ होऊन उठून बसली. नंतर आपण सख्यांच्या मध्ये आहोत असे वाटून अतिशय लज्जित झाली. बाणासुराच्या कुंभांड नावाच्या मंत्र्याची चित्रलेखा नावाची कन्या होती. उषा आणि चित्रलेखा एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. चित्रलेखेच्या लेखाने उषेला कुतूहलाने विचारले, हे सुंदर राजकुमारी, अजून तुझे कोणी पाणी ग्रहण केलेले नाही, तर मग तू कोणाला शोधित आहेस आणि तुझ्या मनात काय आहे? उषा म्हणाली, गडे, मी स्वप्नात एक पुरुष पाहिला. त्याच्या शरीराचा वर्ण सावळा असून नेत्र कमलदलाप्रमाणे होते. तो पितांबर नेसलेला असून त्याचे बाहू पुष्ट होते. तो स्त्रियांना आवडेल असाच होता. त्याने आपले अधरामृत मला पाजले. तो मला आणखी हवा होता. तेवढ्यात तो मला दुःख सागरात लोटून कुठेतरी निघून गेला. मी माझ्या त्याच प्राणवल्लभाचा शोध घेत आहे. चित्रलेखा म्हणाली, सखे, तुझा चित्तचौर त्रिलोक्यात जर असेल तर मला तो दाखव. मी त्याला आणीन आणि तुझी विरह व्यथा नाहीशी करीन. असे म्हणून चित्रलेखेने काही देव, गंधर्व, सिद्ध, चारण, पन्नग, दैत्य, विद्याधर, यक्ष आणि माणसांची हुबेहूब चित्रे काढली. मनुष्यामध्ये तिने वृष्णी वंशातील सूरसेन, वसुदेव, बलराम आणि श्रीकृष्ण यांची चित्रे काढली. नंतर प्रद्युम्नाचे चित्र पाहताच उषा लाजली. परीक्षिता, जेव्हा तिने अनिरुद्धाचे चित्र पाहिले तेव्हा तर लाजेने आपली मान खाली घातली. नंतर स्मित हास्य करीत ती म्हणाली,
हाच तो माझा प्राणवल्लभ परीक्षिता. चित्रलेखा योगिनी होती, हा श्रीकृष्णांचा नातू आहे हे ओळखून ती आकाशमार्गाने श्रीकृष्णांच्या द्वारकापुरीत पोहोचली. तेथे सुंदर पलंगावर झोपलेल्या अनिरुद्धाला योग सिद्धीच्या प्रभावाने चित्रलेखेने उचलून शोणित पुराणात आणले आणि सखी उषेला तिच्या प्रियतमाचे दर्शन घडविले. आपल्या परम सुंदर प्राणवल्लभाला पाहून आनंदाने तिचे मुख कमल प्रफुल्लित झाले आणि ती त्याच्याशी रममाण झाली. तिच्या त्या अंतःपुराकडे कोणीही पुरुष डोकावून सुद्धा पाहू शकत नव्हता. उषाचे त्याच्यावरील प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ लागले. ती बहुमोल वस्त्रे, फुलांचे हार, सुगंधी द्रव्य, धूप, दीप, आसन, सुमधुर पेये, खाद्यपदार्थ, मधुरवाणी इत्यादींनी त्याची सेवा करून त्याला खुश करीत असे. आपल्या प्रेमाने उषाने त्याचे मन जिंकून घेतले होते. त्या अंतःपुरात गुप्तपणे तिच्या सहवासात राहिलेल्या अनिरुद्धाला किती दिवस निघून गेले याचा पत्ताच लागला नाही. यदुवीराच्या सहवासाने उषाचे कौमार्य नष्ट झाले होते. तिच्या शरीरावर अशी चिन्हे दिसू लागली की जी कोणत्याही प्रकारे लपविली जाऊ शकत नव्हती. उषाही अतिशय आनंदी दिसत होती. पहारेकऱ्यांनी ते ओळखून बाणासुराकडे जाऊन सांगितले की राजन, आपल्या राजकुमारीचे जे काही रंगढंग आम्ही पाहत आहोत ते आपल्या कुळाला बट्टा लावणारे आहे. हे प्रभो, सावधपणे आम्ही महालावर पहारा देत असतो. आपल्या कन्येला बाहेरचा मनुष्य पाहू सुद्धा शकत नाही असे असता ही कलंकित कशी झाली कळत नाही. आपल्या कन्येचा कलंक ऐकून बाणासुराला अतिशय वाईट वाटले. तो ताबडतोब उषेच्या महालात जाऊन पाहतो तर तेथे अनिरुद्ध कामावतार प्रद्युम्नाचा पुत्र होता. त्याच्यासारखा सुंदर त्रिभुवनात दुसरा कोणी नव्हता. त्याच्या सावळ्या शरीरकांतीवर पितांबर शोभत होता. लांब बाहू होते, कमलदलाप्रमाणे डोळे, कुरळे केस, कुंडलांची दीप्ती आणि मंद मंद हास्ययुक्त नजर यामुळे मुखाचे सौंदर्य काही आगळेच दिसत होते. त्यावेळी अनिरुद्ध सुंदर वेशभूषा केलेल्या प्रियेबरोबर द्यूत खेळत होता. मोगऱ्याचा हार त्याच्या गळ्यात होता आणि त्या हाराला उषाच्या अंगाचा स्पर्श झाल्याने तिच्या वक्षस्थळाचे केशर लागले होते. त्याला उषेच्या जवळच बसलेला पाहून बाणासूर आश्चर्यचकित झाला. बाणासूर पुष्कळशा शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या वीर सैनिकांसह महालात घुसल्याचे जेव्हा अनिरुद्धाने पाहिले तेव्हा त्याला मारण्यासाठी तो लोखंडाचा एक भयंकर परीघ उगारून पवित्र्यात उभा राहिला, जणू कालदंड घेतलेला यमच. ते सैनिक त्याला पकडण्यासाठी जसजसे त्याच्या जवळ अंगावर धावून जात तसा तो त्यांना डुकरांच्या कळपांच्या नायकाने कुत्र्याला मारावे त्याप्रमाणे मारू लागला. अनिरुद्धाच्या फटकार्याने त्या सैनिकांची मस्तके, हात, पांड्या इत्यादी अवयव तुटू लागले. तेव्हा ते महालाबाहेर पळून गेले. आपल्या सेनेचा संहार करणाऱ्या त्याला शूर बाणासुराने संतापून नागपाशांनी बांधले. आपल्या प्रियतमाला बांधलेले ऐकून उषा शोकाने आणि खेदाने अत्यंत विव्हळ झाली. तिच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि ती रडू लागली. अध्याय 62 समाप्त.